शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर मनमाड रस्त्यावरील विळद शिवारातील नर्सरी जवळ वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून व्यावसायिकाला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला। व्यावसायिक बाळासाहेब सुरेशराव जगताप यांनी फिर्याद दिली आहे। सोमवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात येणाऱ्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले। या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांनी आपले प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून त्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला। नवनागापूर परिसरात पहाटे घरामध्ये घुसून महिलेला धारदार हत्याराने मारहाण करून सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे 2,40,000 रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने जेरबंद केलाय। अनिता सुखदेव काळपहाड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। नगर दौंड डबल लाईन रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत दौंड काष्टी 13 किलोमीटर अंतराची चाचणी रविवारी घेण्यात आली। त्यामुळे लवकरच नगर ते दौंड पर्यंतचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण होणार आहे। परिणामी या प्रवासादरम्यानचा वेळ वाचणार आहे। रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दौंड ते काष्टी द्रुतगती लोहमार्गाच्या चाचणीसाठी घेण्यात आली। महिलेने वाद घालत दुकानात ठेवलेला हातोडा डोक्यात मारल्याने एक जण जखमी झालाय। ही घटना सोमवारी दुपारी 1:15 वाजेच्या सुमारास घडली। अनिल लक्ष्मण गायकवाड असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी प्रमिला गोरख आगरकर, दिनेश आगरकर अशा 2 जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।